श्री दत्तप्रबोध अध्याय 36 मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या जन्मकथा. अध्यायाला सुरुवात करूयात. मागील अध्यायामध्ये शुक संकादिकांची भेट घेऊन दत्तात्रयानं त्यांना कृपाप्रसाद दिला आणि ते सर्व सोपीठी गेले. अवधूतानं स्वच्छंदानं सर्वत्र संचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही बराच काळ लोटला. दत्तात्रय पश्चिमेकडे विहार करण्यासाठी निघाले. त्यांनी द्वारकेत प्रस्थान ठेवलं. गिरनार पर्वतावर विश्रांतीस्थान निवडलं होतं. त्या विश्रांतीस्थानाचं महात्म्य असं अवर्णनीय होतं. दत्तात्रय वस्तीला तिथं आले आहेत हे समजताच सर्व योगी, साधक, सिद्धजन त्यांच्या चरणांच्या दर्शनासाठी आले. त्यांच्याकडून असं कळलं की ही पवित्र जागा श्री सांब सदाशिव त्रिपुरारी उमापतीशी आहे. इथं श्री विष्णूंनी चंद्रमौली उमारमणाला सद्गुरू बनवलं आणि त्यांच्या मुखातून तत्वज्ञान ऐकलं. आयुष्यात सर्वांनाच सद्गुरू माऊलीची गरज असते. तिच्या कृपेवाचून हा भवसागर तरवून जाता येत नाही. आयुष्याला परिपूर्णता येत नाही. रमापती श्री विष्णूंना आस लागली होती श्री शंकर भक्त होण्याची, श्री शंकरांची सद्गुरू म्हणून पूजा करण्याची. पण भगवान विष्णूंचीच पूजा शिवशंकर करीत असत. त्यामुळं आपलं शिष्यत्व त्यांनी कधीच विष्णूला दिलं नसतं आणि म्हणूनच श्री विष्णूंनी आपला मोठेपणा टाकला आणि अगदी लहान रूप धारण करून एका माशाच्या पोटात गर्भ होऊन ते राहिले. आणि भगवान शंकर तपश्चर्या करीत होते तिथल्या एका जलात ती मिनी जाऊन राहिली. त्यांच्या आसपास वावरू लागले. त्यांच्या मुखातून तेव्हा काय ऐकायला मिळेल म्हणून वाट पाहू लागले. तपश्चर्याला बसून श्री शंकरालाही खूप दिवस लोटले होते. पार्वती वाट पाहून पाहून थकली होती आणि त्रिपुरारीच्या शोधात गिरनार पर्वतावर येऊन उभी राहिली. तिला तेथून दिसले की सिंधू तटी ध्यान लावून भगवान शिवशंकर समाधीस्थ झाले आहेत. उमा लगबगीनं शक्य तितक्या वेगानं सिंधू तटी येऊन पोहोचले. तिनं भक्तिभावानं उमारमणाला आळवलं, स्तुतीसुमनं वाहिली, पूजा अर्चा केली, गुणगौरव गायला. तेव्हा शिवशंकर प्रसन्न झाले. आनंदभऱ्या मुद्रेनं त्यांनी डोळे उघडले. समोर प्रत्यक्ष उमा बघून त्यांच्या प्रसन्नतेला भरतच आलं. गौरीनंही अत्यंतिक प्रेमानं सांबा सदाशिवांचे चरणकमल घट्ट धरले आणि स्तुतीस प्रारंभ केला. अतिशय संतोषून शिवशंकरानं सांगितलं, हे अर्धांगिनी, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवं असेल ते मागून घे. जे मागशील ते मी तुला देऊन टाकेल. त्यामुळे माता पार्वती म्हणाली, हे नाथ, तुम्ही असं एकांतात बसून कोणाचं चिंतन करता, कोणाला भजता? सर्व चराचरात तुमच्याशिवाय श्रेष्ठ असं कोणी नाही. आणि मग तुम्ही अहोरात्र असं कोणाच्या सेवेत असता, कोणाचं भजन आणि पूजन करता? त्यावर ते भगवान शिवशंकर म्हणाले, हे पार्वती, आयुष्याला परिपूर्णता सद्गुरु कृपे वाचून नाही. शेषशाही भगवान विष्णूंचं मी चिंतन करतो. त्यांच्या कृपे वाचून पिंपळाचं पानं सुद्धा हलत नाही. सृष्टीचा उद्गाता तो, करता करविता तो, दीनदयाळू भक्तवत्सल तोच. त्या सकल आधारू रमापतीला मी नित्य नेमानं बसतो. अंतर्हृदय साठवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या ज्ञानप्रबोधानं विचारांचे द्वंद्व सहज विरून जातात. ब्रह्मानंद सुखाची गोडी कळते. चराचरातील अभेद तत्वाचा लोप झाल्याचा भास होतो. निरामय आनंद मिळतो. ज्याला आयुष्यात सद्गुरु कृपेचा लाभ झाला नाही तो केवळ एक शूद्र पशु देह धारण करून वावरतो असं समजावं. सद्गुरु कृपेनं अनेक जन्मभोगातून सुटका होते. उदंड अभ्यास ज्ञानाची शिकवण मिळते. ज्याला ज्ञान लाभलं आहे, कीर्ती मिळाली आहे, सर्व सिद्धी साधना करीत उभ्या आहेत, अशा व्यक्तीला सद्गुरू नसेल तर अहंकारापायी, मीपणापायी मिळवलेल्या त्या सर्व ज्ञानाचं वाटोळं होतं. सर्व ज्ञान निघून जाऊन करंटेपणा येतो आणि म्हणून सद्गुरू कृपा लाभायलाच हवी. तेव्हाच अपरोक्ष ज्ञान प्राप्त होईल. सद्गुरू कृपा लाभताच मग कोणतीही चिंता मागे उरत नाही. त्यावरती माता पार्वती सद्गतीत स्वरामध्ये भगवान शिवशंकरांना आळवीत म्हणाली, हे प्रभू, तुम्हीच माझे सद्गुरू व्हा आणि माझा उद्धार करा, माझा अंगीकार करा. त्रिविध तापानं माझं मनही तप्त झालं आहे. आपल्या कृपेनं ते शीतल करा. मी आपल्याला शरण आले आहे. भगवान शिव त्या प्रार्थनेनं द्रवले. त्यांनी एकांतात तिच्या कानात स्वबीज प्रेरित केलं.
ते तात्काळ तिच्या हृदयात प्रवेशला आणि तिचे त्रिविध ताप थंडावले. मग त्यांनी वेदांत ज्ञानाचा प्रतिबोध तिला सांगितला. अध्यात्मज्ञानाचं विवरण करायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, पार्वतीच्या सर्व भावना अभेद झाल्यानं, प्रतिशुद्ध झाल्या, माया हरपून गेली आणि सत्यपदार्थी मन जडलं. पार्वतीची ही अवस्था भगवान शंकरांच्या आसपास वावरणाऱ्या त्या माशानं पाहिली आणि हीच योग्य संधी हेरून ती पाण्यातून काठावर डोकं बाहेर काढून लक्षपूर्वक भगवान शिवशंकरांचं बोलणं ऐकू लागली आणि प्रतिसाद देऊ लागली. त्यामुळं पार्वती निर्विकल्प अवस्थेत मग्न होती. तरीही हुंकार काही थांबले नव्हते. स्वरूप साक्षात्काराने अनुभवाचं निरूपण करता करता श्री शंकरांनी उमेकडं पाहिलं. अपर्णेच्या तर सर्व वृत्ती विरल्या होत्या. ती हुंकार देणे इतकी सावध नव्हती. उमा माधवाला प्रश्न पडला, मग हुंकार द्यायला दुसरा इथं कोण आहे? ही शंका आल्यानं त्यानं पुन्हा निरूपण केलं आणि निरूपण करताना त्यांच्या लक्षात आलं की हुंकार पाण्यातून येत आहे. तो पाण्यातून हुंकार ऐकल्यावर अंतर्ज्ञान चक्रानं भगवान शिवशंकरांना ओळखलं की प्रत्यक्ष शेषशाही श्री विष्णूच मास्याच्या गर्भात राहून तत्वज्ञान ऐकताना हुंकार देत आहेत. त्या मत्स्याला भगवान शंकरांनी वर बोलावलं. त्याच्यावर कृपा कटाक्ष टाकला. गर्भनिदान टाकून श्री विष्णूंनी शंकरांचे पाय धरले. माशाच्या पोटातून आलेला ते तरुण श्री विष्णूचं रूप अतिशय स्वरूपवान होतं, तेजस्वी होतं, साक्षात गभस्तीच. त्याला उमारमनाने आशीर्वाद दिला, त्याच्यावरती सुकृपा केली आणि भूषणबाण अर्पण केला. त्याला अद्भुत ज्ञान दिलं. त्या युवकाचं नाव ठेवलं मत्स्येंद्रनाथ. त्याच्या मस्तकावर अभयकर ठेवला. त्याला सुंदर योगमार्गाची दीक्षा दिली. त्याला आपल्यासारखं बनवलं, योगेश्वर केलं आणि जगदउद्धाराचं ब्रीद हाती दिलं. चंद्रमौली भगवान शंकर मनोमन जाणून होते की हा विष्णू शिष्य साक्षात विष्णुरूप आहे. तो माझा सद्गुरूच आहे आणि म्हणून त्याची सेवा घेण्यात काहीही अर्थ नाही. युक्तिप्रयुक्तीनं याला योगमार्गालाच गुंतवून लोककल्याण त्याच्या कर्वे साधून घ्यावं आणि म्हणून मच्छिंद्रनाथाला सर्व पृथ्वी स्वइच्छ भ्रमण करून संन्यस्त राहण्याचे बजावून श्री शिवशंकरांनी त्यांचा निरोप घेतला. शिवशंकरांची आज्ञा प्रमाण मानून त्यांचे आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ डोंगर दऱ्या वन उपवन तुडवत आनंदस्थान शोधत भ्रमण करू लागले. जिथं मन प्रसन्न होईल तिथं आसन घालून ध्यानधारणेत बसू लागले. इंद्रिय दमन करू लागले. आहार निद्रा टाकून उग्र निग्रह करू लागले. ध्यानीमनी गुरुरूप आठवू लागले. प्रणव साधनेत मग्न राहू लागले. कुंडलिनी जागृत करून अंतरात्मा जागृत करू लागले. प्राणवायू रोधून ब्रह्मरंध्रापर्यंत प्रयाण करू लागले. रिद्धिसिद्धींना डावलून स्वर्गात जाऊन आले. तिथल्या सर्व देवदेवतांचे आशीर्वाद वर घेऊन आले. अखिल त्रिखंडात तापसी योगी म्हणून त्यानं कीर्ती संपादन केली. असाच फिरत फिरत ते महानगरी आले. घरोघर अलख म्हणून भिक्षा मागू लागले. भिक्षा घेत घेत ते एका घरापाशी आले. घरातले कुलीन घरंदाज गृहिणी भिक्षा वाढायला बाहेर आली. सधनतेचं आणि संपन्नतेचं तेज तिच्या अंगावरती होतं, पण चेहरा म्लान उदास दिसत होता. मच्छिंद्रनाथांचं तेजपुंज राजबिंड तपस्वी रूप बघून त्या बाईनं त्यांचे पाय धरले. नाथ म्हणाले, बाई, तुम्हाला काय हवंय? कोणतं दुःख आहे तुम्हाला? काय कमी आहे? मोकळेपणाने सांगा. त्यावरती ती म्हणाली, स्वामी, आपण कोणी महान योग्य पुरुष दिसता. माझं दुःख आपणच दूर करू शकाल. माझ्या घरात कशाला कमी नाही. धान्यधुन्य, कपडा लत्ता, पैसा अडका, नोकर चाकर सगळं आहे. माझे यजमानही अतिशय सुस्वभावी आणि सद्गुणी आहेत. पण या समृद्धीत फक्त एकच उणीव आहे, ते म्हणजे आम्हाला मूल नाही. आमच्या संसारात अजून दुडूदुडू धावणारं बाळ आलेलं नाही. आमचं सगळ्यात मोठं दुःख हेच आहे. जगातली सारी सुख ह्या एकमेव सुखासाठी त्याच्यावरून ओवाळून टाकावीशी वाटतात. त्या बाईची ही हकीकत ऐकून मच्छिंद्रनाथाला तिची दया आली. या साध्वीला आपण काहीतरी करून सुखी केलं पाहिजे असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या बाईला आपल्या झोळीतून विभूती काढून दिली आणि तिला सांगितलं, ह्या विभूतीचं भक्तिभावानं प्रसादवत भक्षण कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. तू आई होशील. तुला एक तेजस्वी पुत्र होईल आणि तुम्हा दोघांचं दुःख दूर होईल. 12 वर्षांनी मी पुन्हा माघारी येईल. मी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा होणार नाही. आणि असं म्हणून मच्छिंद्रनाथांनी ती विभूती तिला दिली.
त्या साध्वीलाही अत्यंतिक आनंद झाला. केलेली सारी व्रतवैकल्य उपास तापास फळाला आली असं वाटलं. उल्हासित मनानं ती घरात आली आणि तिनं ती विभूती जपून ठेवली. तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या बायका हे सर्व पाहत होत्या. त्यांची उत्सुकता शिगेला पोचली. त्या सगळ्या तिच्या भोवती गोळा झाल्या. त्यांच्या आपापसात सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या आणि मग तिच्यावर वेळ आली. विभूती मिळाल्यानं ती फार खुश होती. तिनं सगळ्यांना सांगून टाकलं की आता माझं वांझपण संपुष्टात येणार. आमच्या घरी बाळ नाही एवढंच दुःख होतं, तेही आता त्या साधू महाराजांच्या कृपेनं दूर होणार. बायांनो, साधूच्या रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच आला होता. जणू माझी मनोकामना पूर्ण केली त्याने. त्यावरती एक बाई म्हणाली, अगं एवढी हुरळून जाऊ नकोस. हे साधू महाराज काही खरे नसतात. सगळे भोंदू लफंगे आणि फसवे असतात. भूल पाडवून सगळं घरदार लुटून नेतात. मोहिनी घालून गरत्या बायांना पळवतात. एक ना दोन दारोदार फिरणारे असल्या जोगड्यांवर विश्वास टाकण्यात काहीही अर्थ नाही. अगदी खरं आहे का तुझं? अगं असले जोगडी चिटकेही असतात. तुमचं चांगलं चाललेलं फिसकटावं, त्यात बिपा पडावा म्हणून ती विभूती मंत्रून त्यानं तुला दिली असावी. नको गं बाई, काही अनर्थ व्हायच्या आत ती विभूती घरातून काही ना काही ठेवू नको. तू भोळी भापडी, आमचे अनुभव एवढ्यासाठी सांगितले तुला. त्यातून तुला जे काय करायचं असेल ते कर, पण विषयाची परीक्षा कशाला पाहायची? असलंही बोलणं ऐकून ती साध्वी घाबरली. मानवी मन आधीच पापशंकी, भलभलत्या विचारांनी ती हैराण झाली. मच्छिंद्रनाथांनी दिलेली ती विभूती तिला जहरी विषासारखी भासू लागली आणि म्हणून तिनं ती अग्नी पेटवून चुलीत टाकली आणि सुटकेचा निश्वास टाकला. पण तिचं दुसरं मन व्याकुळ होतं. धास्तावलं होतं की खरोखरच जर 12 वर्षांनी बैरागी आला तर त्याला काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं त्याला? त्या साध्वीनं चुलीतली राख उचलून कचरापेटीत नेऊन टाकले. त्या कचऱ्यावर शेण सड्याचे राखेचे ढीग जसजशी वर्ष उलटत होती तसतसे वाढत होते. घरातला केरकचराही त्याच ठिकाणी पडत होता. विभूतीची गोष्ट बाईच्या मनातून मागे पडली होती. संसारात दक्ष राहून ती पतीची सेवा करत होती. अतिथी अभ्यागताची वास्तवोस्त करून आदर सत्कार करत होती. वर्षामागून वर्ष उलटली. इकडे 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथांना आपण त्या साध्वीला दिलेल्या त्या वराची आठवण झाली आणि त्या सुपुत्राला पाहण्यासाठी अळख करीत ते त्या महानगरीत येऊन उभे राहिले. त्या साध्वीच्या घरापुढे भिक्षा मागण्यासाठी आले. बाई, भिक्षा वाढा असं म्हणून त्यांनी तिला पुकारलं. ती सावकार पत्नी भिक्षा घेऊन आली. तिला पाहताच त्यांनी तिला ओळखलं आणि सांगितलं, 12 वर्ष पूर्ण झाली. सांगितल्याप्रमाणे मी आलो आहे. तुझ्या मुलाला घेऊन ये. त्यावरती ती बाई म्हणाली, गोसावी, मला मुलबाळ नाही. कुठला मुलगा आणू मी तुमच्या भेटीला? मच्छिंद्रनाथाला खेद झाला आणि वाटलं की आपण दिलेली विभूती विफल ठरली. एवढी समर्थ विभूती देऊन ही स्त्री वांज ती वांजच राहिली. असं खरं होणं शक्य नाही. खरा प्रकार काय असावा हे प्रत्यक्ष त्या स्त्रीलाच विचारून पाहावं असं म्हणून त्यांनी त्या सावकार पत्नीला 12 वर्षापूर्वीची आठवण देत विचारलं, माई, तुम्हाला आठवत नाही का मी 12 वर्षांपूर्वी आपल्या दारात असंच भिक्षा मागण्यासाठी आलो होतो. माझ्याकडून तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी आशीर्वाद मागितला होता. मी आशीर्वाद देऊन एक विभूती दिली होती. त्याचं तुम्ही काय केलं? जी काय खरी खरी हकीकत असेल ती मला सांगा. माझा कोप ओढवून घेऊ नका. मच्छिंद्रनाथांचं हे बोलणं ऐकताच बाई घाबरली. तिला आपल्या कृतकर्माचं स्मरण झालं. भयानं ती थरथरू लागली. मच्छिंद्रनाथांच्या पायावर डोकं ठेवीत तिनं घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती दुष्ट वार्ता काने पडतात मच्छिंद्रनाथ संतापले, रागानं लाल झाले. मूर्ख स्त्रिये, तुझ्या नशिबी वांजोटेपणाच होता. कल्पवृक्ष तुझ्या दारी आणून लावला तर तू तो उपटून फेकून दिलास. चिंतामणी चोर करून टाकलास. तुझ्यासारखे कपाळ करंटे तूच अमृताचा कुंभ लाथाडून तो विषकुंभदारी ठेवलास. कर्महीनाला नाव ठेवण्यात तरी काय अर्थ आहे? आता एक सांग की ती विभूती तू कुठल्या जागी फेकलीस? दाखवती मला जागा, मी तुम्हाला चमत्कार दाखवतो. तुम्ही मला चिटक्या भोंदू समजून ती विभूती फेकून दिलीत, पण मी उच्चारलेला शब्द कधीही खोटा ठरणार नाही. त्या बाईच्या नवऱ्यानं कचरापेटी दाखवली आणि मच्छिंद्रनाथ पुन्हा एकदा कृतंतसारखे भडकले, संतापले.
बघ्या लोकांची गर्दी प्रचंड झालीच होती. त्या महान तपस्वी योग्यानं आपला क्रोध आवरला आणि आपल्या मधुर धीरगंभीर आवाजात गायला सुरुवात केली. किंगरी आणि सिंगपुंगी वाजत होते, शंख निनादत होता, अलखचा नामघोष मधून मधून चालला होता. नाथ कचऱ्याच्या ढेकाजवळ येऊन उभे राहिले आणि त्याने दीर्घ स्वरात अलख अलख असं शब्द उच्चारले. आणि काय आश्चर्य! आकाशवाणी व्हावी आणि सूरजनांचे स्वर कानी पडावेत तसे त्या कचऱ्याच्या ढिगातून 3 वेळा मधुर स्वर बाहेर आले. आदिनाथ आदिगुरु को आदेश. ते ऐकून बघायला जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. नाथाने कचरा खाण्याला आदेश दिला आणि सांगितलं, जरा जपून खाना. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एक 12 वर्षाचा सुंदर कुमार बाहेर पडणार आहे. लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. डोळे विस्फारून सर्वजण पाहू लागले. आणि काय नवल, कचरा आणि खत करून बाजूला टाकताना एक शिळा लागली. ती शिळा बाजूला करताच एक तेजस्वी आभा समंतात पसरली. त्या शिळेच्या खाली अतिशय सुरभवान तेजपुंज कुमार पद्मासन घालून ध्यानमग्न बसला होता. नाथांनी शिंगीने मंत्रघोष केला तेव्हा त्या कुमाराची समाधी भंगली. त्यानं डोळे उघडले आणि नाथांकडे पाहिलं. नाथांनी त्याला तो गायीच्या शेणात आणि राखेत जन्मला म्हणून गोरक्षनाथ अशी हाक मारून जवळ घेतलं. आपल्या ममतेनं, प्रेमानं, कृपेनं नाव घातलं. आहो बच्चा गोरख असं म्हणून छातीशी कवटाळलं. सर्वजण थक्क होऊन तो सोहळा पाहत होते. प्रत्यक्ष शिवाचं आणि विष्णूंचं रूप एकमेकांना भेटत होतं. शिवाचं दास्य पत्करण्यासाठी विष्णूनं मिनीच्या पोटात जन्म घेतला आणि तेव्हा मच्छिंद्रनाथ अवतरला. या मच्छिंद्रनाथानं जी विभूती दिली तिच्यात प्रत्यक्ष शिव अवतरला. विभूती ही शिवाचीच. त्यावर कृपा केली मच्छिंद्रनाथांनी आणि म्हणून अयोनी जन्म घेतला शिवानं, गोरक्षनाथांच्या रूपानं. अशा रीतीनं विष्णू आणि शिवाचे अंश गुरुशिष्यांच्या नात्यानं बांधले गेले आणि जगाच्या उद्धारासाठी सिद्ध झाले. असा हा गुरुशिष्य भेटीचा श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 36वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रोतो, या कथेबरोबरच पुढील अध्यायामध्ये आपण गोरक्षनाथांची सत्वपरीक्षा पाहणार आहोत. तेव्हा तोही दिव्य अध्याय पाहायला विसरू नका आपल्या समीर मराठीवरती. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.